नमस्कार, स्वाद रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मसालेदार सुके देशी चिकन। हे झणझणीत मसालेदार चिकन आपण बनवणार आहोत खूप कमी वेळात। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तुमचा एक लाईक मला नक्कीच प्रोत्साहन देईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी मी येथे पाऊण ते 1 किलो देशी चिकन घेतलेलं आहे। याला आपण 1 ते 1.5 चमचा मीठ आणि 1 चमचा हळद लावून घ्यायची आहे। मीठ आणि हळदीमध्ये हे चिकन आपल्याला मॅरिनेट करून 5 मिनिट ठेवायचं आहे। हे सर्व लावून झाल्यानंतर बाजूला ठेवायचं आहे। एका छोट्या कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। येथे 1.5 ते 2 चमचा तेल मी कुकरमध्ये गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे चिकन चांगलं वाफलून घ्यायचं आहे। येथे सर्व चिकन मी या तेलामध्ये घातलेलं आहे आणि आता खालीवर करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं हे तेल सर्व चिकनला लागेल। 1-2 मिनिट याला असंच झाकून ठेवायचं आहे। मीठ लावल्यामुळे या चिकनला पाणी सुटते। पुन्हा 2 मिनिटांनी पुन्हा हलवून घ्यायचं आहे। लगेच हलवायचं आहे, नाहीतर खालून करपण्याची शक्यता असते, म्हणून चांगलं हलवून घ्यायचं। खालील चिकन वर आणि वरचं चिकन खाली जाईल असं सर्व हलवून घ्यायचं। त्यानंतर आता त्याच ताटामध्ये मी साधारण अर्धा ग्लास पाणी ठेवलेलं आहे। हे पाणी गरम झाल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये ओतायचं आहे। तोपर्यंत चिकनला मिठामुळे पाणी सुटते। हे पहा, चांगलं वाफलून आलेलं आहे। लगेच पाणी ओतायचं नाही। लगेच पाणी ओतले तर मग चिकन लवकर शिजत नाही। त्यासाठी थोडा वेळ तेलामध्येच आपल्याला वाफलून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये वर ताटात ठेवलेलं गरम पाणी ओतायचं आहे। हे पाणी गरम झाल्यावरच ओतायचं, थंड पाणी ओतायचं नाही। थंड पाण्याने चिकन लवकर शिजत नाही। आता जेवढं तुम्हाला पातळ सुकं करायचं असेल तेवढं पाणी यामध्ये तुम्ही ओतू शकता। मी इथे मला थोडीशी रस्सा भाजी करायची आहे म्हणून जास्त पाणी ओतलेलं आहे। जर सुकं चिकन करायचं असेल तर तेवढंच ओतायचं आहे। आता इथे उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतरच आपण याला झाकण लावणार आहोत। 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तोपर्यंत आपण मसाला घेऊया। येथे सुकं खोबरं किसून आणि 2 कांदे भाजून घेतलेले आहेत, तेलात परतून घेतलेले आहेत। लसूण, कोथिंबीर, जिरे, खसखस आणि धणे घेतलेले आहेत। आलं घेतलेलं आहे। हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये बारीक। आता एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लाल तिखट मसाला घालायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला वाटण घालायचं आहे। तेलामध्ये मसाला घातल्यामुळे आपल्याला कट छान येतो। हा मसाला चांगला तेलात परतवून घ्यायचा आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतवून घ्यायचा आहे आणि नंतरच शिजलेलं चिकन यामध्ये घालायचं आहे। थोडंसं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। झालं आपलं चिकन तयार।